ही मी विदाऊट फूड कलर वापरून तयार केलेली बेसन बर्फी आहे। टेक्स्चर बघा किती छान आहे आणि खायला तितकी कमाल लागते ना। तुम्ही जेव्हा ट्राय कराल तेव्हा घरचे परत परत करायला लावतील। चला तर मग बघूया कशी बनवली आहे ते। तर यासाठी मी इथे अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे, ते थोडंसं गरम करून घेतलं आहे। त्याच्यानंतर मी इथं 1 वाटीचं प्रमाण घेतलं आहे। 1 वाटीमध्ये अर्धा वाटी मी रवा घेतलेला आहे पहिल्यांदा। तो थोडासा भाजून घ्यायचा तुपामध्ये टाकून, तूप गरम झाल्यानंतर। आणि त्यानंतर आता मी याच्यामध्ये राहिलेलं अर्धा कप बेसन टाकलेलं आहे। तर तुम्ही बेसन आणि रव्याचं प्रमाण तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता। रवा तुम्ही थोडासा कमी पण वापरू शकता तुमच्या टेस्टनुसार। त्याच्यानंतर आता हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं। तर बेसन भाजायला थोडासा वेळ लागतो, तर 5 ते 6 मिनटं मंद आचेवर व्यवस्थित भाजल्यानंतर हे बघा तूप सोडायला सुरुवात होतं बेसन। जेव्हा तूप सोडायला सुरुवात होईल तेव्हा समजून घ्यायचं की आपलं बेसन व्यवस्थित भाजलं गेलं आहे। तर यामध्ये आता जो कलर आला आहे त्यासाठी मी साखर न वापरता मी इथे गूळ वापरलेला आहे। गुळामुळे त्याची जी टेस्ट येते आणि टेक्स्चर असतं ते खूप छान आहे। तर आता गुळाचं प्रमाण जे आहे ते 1 वाटी बेसन आणि रव्यासाठी मी 2 वाटी पाणी आणि 1 वाटी गूळ घेतला आहे। आणि तो जो गूळ वितळेपर्यंत मी ते पाणी उकळून घेतलेलं आहे। आणि इथे मी थोडी बॅच करून पाणी टाकते, कारण की एकाच वेळेस तुम्ही पाणी ॲड केलं तर त्याच्या गठुळ्या होतात ना, त्या लवकर फुटत नाही। तर थोडं पाणी ॲड करायचं आणि त्याच्या होणाऱ्या गठुळ्या त्या व्यवस्थित फोडून घ्यायच्या, म्हणजे आपल्या जी बर्फी तयार करणार आहे आपण त्यामध्ये गठुळ्या राहणार नाहीत। हे बघा गठुळ्या इझिली फुटल्या जातात, फक्त थोडं बॅचने पाणी टाकायचे त्यामध्ये। व्यवस्थित असं कालून घ्यायचं। बघा कसं टेक्स्चर आलं आहे, त्याचा कलर पण किती छान आहे, नॅचरल कलर आहे मस्त गुळामुळे। हे बघा आता हळूहळू घट्ट व्हायला लागलं आहे। ते 2 वाट्या सगळं पाणी यायला लागलं आहे। खूप सारं पाणी ऑब्झर्व करतं, त्यामुळे जेवढं आपण बेसन पीठ घेतलं आहे त्याच्या डबल आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत। हे बघा आता व्यवस्थित असं हे मिश्रण तयार झालेलं आहे। तर आपण आता याला एका प्लेटमध्ये सेट करायला ठेवूया। त्याच्यानंतर आपण याच्या वड्या पाडणार आहोत। त्यासाठी माझ्याकडे एक छोटा ट्रे होता, त्याला मी तूप लावून घेतलं आहे। तुम्ही तूप तेल काही पण लावू शकता तुमच्या आवडीनुसार। आणि जे मिश्रण मी तयार केलं आहे बेसन बर्फीसाठी ते आपण यामध्ये पसरून घेणार आहोत। मीडियम थिक लेअर लावायचं आहे, व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे। हे बघा गरमच पसरवायचं आहे ते, कारण की गार पडल्यानंतर ते घट्ट व्हायला सुरुवात होतं। हे बघा असं मस्त पसरवलेलं आहे आणि हे जवळपास 15 ते 20 मिनटं आपण साईडला ठेवून द्या। हे बघा मस्त झाली आहे, तुम्ही पण ट्राय करा या रक्षा